अवधूत चिंतन श्री गुरुदेव शतुत ओम दत्त श्री ठाकुर महाराज की जय। ओम दत्त दत्ताई माते की जय। बाबा मोरया मामी माते की जय। सगळेजण आपल्या तयारी आणि महाराज जे बोलत बसले रात्री पहाटे 5-6 वाजले. हा चला आता उद्यान एक्सप्रेस वाल्याने पण ऐकत म्हणजे आम्हाला हलावंसच वाटायला तिथून. इतकं छान महाराज बोलत होते ना बापरे. आणि मग ते सुगंधाला घ्या, आता चंदनाचा सुगंध द्यायचा, आता घ्या म्हणा तुमचे रोम रोम जागृत करा. आणि तसं इतका चंदनाचा वास असायचा की बस. ते हे पण द्यायचं ना, भाजी भाकरी बांधून द्यायची मस्त, पत्रावळी भाजी पॅक करून जाताना लोणचं वगैरे बरोबर छानपैकी डबे सगळ्यांना. हो. आणि दत्ताईत मध्ये काही खायला मिळायचं नाही ना, मग गाडीत खा आमलेट पाव. आताच्या गाड्या कुर्डुवाडीला बिर्याणी मिळायची ना वाटत. हो. पण महाराजांच्या वेळेला कधी महाराजांनी बिर्याणी आणली नव्हती, पण अंडा पाव मात्र जरूर. सावंत काकांचं देव आमलेट. ते कुर्डुवाडीला भजी घ्यायला सांगायचे का, मी आणि दीदी एकदा येत होतो उद्याननी, तर आम्हाला बजावलं होतं तिथे भजी घ्यायची म्हणून. आणि मी खाली उतरून बघत होते, आम्हाला काही दिसलीच नाही कुठे भजी. ती मी दीदीने ते ह्याला त्याला पाहिजे मग कोल्हापूरला. देऊच्या देऊला पण मसोबा आहे. केलं ना आपलं तिथे स्नान केलं ना. छान, ते पण छान. तिथे ते होतच अगोदर. आणि गेला नाही का तिकडे बाहेर? नाही त्या नाही बाबा. कार्यक्रमाच्या कडे गेलो नाही. मी जेमतेम कार्यक्रमाला आली, हो. जेवढी बुलून पळाली. दगड चालताना हे केलेलं नव्हतं, असा क्लिअर केलेलं नव्हतं. इकडे आधीपासूनच खाली म्हसोबाचं स्थान होतं, कळलं की नाही. ते राखणदारे हलवायचं नाही असं करून ते लावून नाही कसं. हो, बोलून. बऱ्याचदा आपल्याला असं सांगण्यात आलं की त्याला हात लावू नका. हो. आणि ते लोक यायचे पूजेला, ते जे कोण ज्यांच्या होतं ना शेत, ते यायचे पूजेला तिथे अगोदर. त्याच्यात अशी गंमत होती की आता ते आपण घेतलं ना शेत, म्हणजे ते आपल्या मालकीचं झालं. तिकडचं जे दैवत वगैरे आहे परंतु मग आपलं मंदिर तर बांधणं आहे ना, मोठं मंदिर आपण बांधलेलं आहे. आणि मग असं कळलं की आपल्याला हे सांगणार वेळ तर्क असा लॉजिक, तरी जागा तर आपली आहे, त्या जागेत जे दैवत आहे ते आपलंच, आपणच बघायचं. मग त्याच्यासाठी जे करणं ते कोण ऑब्जेक्शन संबंधच नाही. साहेब शेवटपर्यंत हे कळलं नाही ना की ऑब्जेक्शन कोणी घेतलं होतं. काही कळलं तरी आता सांगायचं नाही, पण असं. परंतु नंतर असं झालं की ते संबंधच येत नाही ऑब्जेक्शनचा. मग काढले ते दगड बाहेर. काढले म्हणजे काय असेच काढले आणि ठेवले विचारले असं नाही. ते त्याची रीतसर ते ब्राह्मण येऊन पूजा करून त्याची पूजा करून मग ते काय ते प्राण वगैरे असतं ते सगळं ते कलशात भरून मग तो कलश दिला सेपरेट ठेवायला. मग तो कलश ह्या प्राण प्रतिष्ठापनेच्या वेळेला आणला गेला, त्या कलशावरून उपचार झाले आणि मग ती स्थापना केली. आणि मग ते नागाचं पण बसवायचंच आहे, तर मग नागाचं तिकडे कसं म्हणजे आधी असं होतं की दत्ताच्या बरोबर नागाचं आणि हनुमंताचं. पण मग म्हटलं नागाचं तिथे तो दिसतो जिथे तिथेच त्याला ठेवू ना आपण. आणि मसोबाला पण बिचारायला कंपनी त्याला तिथे बघावं. हा, कंपनी असलेली बरी असते ना, कंटाळा येतो नाही तर बरोबर करायला कोण नाही, म्हणून मग ते तिथे बसवलं. आणि मग ते असं सुचवलं गेलं, सांगितलं की झालं, जाणवलं गेलं की आपण जे करतोय ते योग्य करतोय, म्हणून ते
ते तसं ते तशी ती चिन्ह दिसतात, तशी ती गमती होतात. आदल्या दिवशी रात्रीची गोष्ट आहे. किती तारखेला झाला साहेब कार्यक्रम आपला? 12 12 एप्रिल. 12 वकील साहेब आमच्या माटुंग्याच्या सोसायटीमध्ये असे एक आजोबा होते. 4थ्या मजल्यावर राहायचे आणि खाली रेशनिंग ऑफिस, बँक, एक डॉक्टर कोपीकरांचं Hospital. मॅटर्निटी होम वगैरे असं होतं. ते इतके जबरदस्त शिंकायचे घरात आणि 4थ्या मजल्यावर राहायचे. एकदा दोनदा अशा घटना घडलेल्या आहेत की ते जोरात शिंकले इथे ते त्याच्यावर. आणि ते सांगितलं कोणी आम्हाला, तिथे डॉक्टर होते ऑपरेट करणारे, डॉक्टर अतिल गाव. अतिलनी सांगितलं अरे धमको आवाज बाबा आहे. मग तिचं कोण होतं तुझा? श्याम असते बापूस. आणि ते शिंकायचे आणि मला माहित नाही, म्हणजे म्हणतात ना बेंबीच्या देठापासून असे शिंकतात तसे शिंकायचे. शिंकले म्हणजे कधी शिंकले की त्याला विचारायला लागतील आज काय 12 एप्रिल वरून एकदम काय असतं, एखादं क्रिमिनल लॉयर शिंकला म्हणजे तिथे आपल्याला विषय त्या घ्यावा लागतो. तर आदल्या दिवशी आता असं झालं आहे, वकील साहेब शिंकले की मामी इकडे मला हातून आठवण येते. ते शिंकले शिंकले की अहो. ठीक आहे. त्या रात्रीच केले ना ते याची पूजा, 64 योगिनी वगैरे. हो ना? आदल्या दिवशी घेतलं. नाही दुसऱ्या दिवशी मांडली होती ना. नाही हो. नाही, त्या दिवशी आदल्या दिवशी सगळ्या झाल्या. आदल्या दिवशी सगळ्या त्या मेन पूजा ज्या होत्या आदल्या दिवशी का बाहेर त्या गेल्या दिवशी होत्या? बाहेर ठेवलं. बाहेर नाही, आतमध्ये. आतमध्येच हा, मांडून केलेलं मांडणी- ते. मांडणी केली. आंघोळ करून आलो हो, आपण हो, परत. हो. तर वेगवेगळ्या पूजा वेगवेगळ्या जोडप्यांकडून करून घेतल्या. आम्हाला बसवलं तर बरोबर 64 योगिनीच्या पूजा होत्या. आणि ते सांगत होते ना, ज्यादा नाही बोलले. आपण बसलो होतो साहेब, अगदी समोर मध्याला एक मला वाटतं कडुलिंबाचं झाड होतं ना, आहे ना ते समोर. त्या पूजा जेव्हा चालू होत्या तेव्हा त्या कडुलिंबाच्या झाडावरती त्या झाडाची एक खोड होतं ना, तेवढ्या हाईटच्या म्हणजे झालं 10-12 फुटाली मला दत्त महाराजच दिसतात तिथे. दत्त महाराज उभे आहेत आणि जसं हे 64 योगिनीचे उच्चारण होतंय तशी तशी एक एक त्या इंद्रायणीतून बाहेर येते. कळलं का मामी? हा. आणि ते 64 म्हणजे असं नाहीये की ते 64 एका लाईन मध्ये उभे आहेत, इथून 32 तिथून 32 ना. त्या येत आहेत, एक एक येते कळतंय. त्या 64 म्हणजे ज्यांची स्थापना होती त्याच आल्या. मी काय मोजत बसलो नाही, 1 आली 2 आली 3 आली नाही, पण हीच भावना आहे की ज्या जेवढ्या आल्या त्या 64च आल्या. ते करत असताना ते नितीन गुरुजी होते ना त्यावेळेला. त्यांनी 2दा-3दा मला खटकला, इथे इथे टाका, इथे इथे. माझं लक्ष तिथे नव्हतं, माझं समोर लक्ष. आणि दत्त महाराज तर एकदम क्लिअर दिसत होते. ते उभे आहेत तिथे आणि त्या 64 जणी मागून त्या योगिनी त्या नदीतून येत आहेत बाहेर. पिक्चर मध्ये कसं दाखवतो ना, असं त्यांनी पाण्यातून वर आले. तसंच त्या जलयोगिनी असं झालं. हो,
ऐसा हो गया. आणि बसोबाची स्टाफ आहे ते प्रत्यक्ष उभे आहे ना दर्शन घेऊन. हो. जे काही उपचार तिथे मसोबांवरती झाले ते सगळे त्यांच्यावरती झाले. ते आणि त्यांचे गण. मसोबा एकट्या नाही फिरत आहे, त्यांना पण बॉडीगार्ड लागतात. बॉडीगार्ड कसे बंडलबाजी करू शकतात ना, म्हणजे नागाला त्यांच्या सोबतीला नाग काय कुठं बोलणार नाही. काय मामी कलशारोपण करायला संन्यासी लागतात, म्हणजे ब्रह्मचारी लागतात. त्या ह्याच्यामध्ये आपला जो प्लॉट आहे त्याच्या बाजूच्या प्लॉटला ना तिथे ते आकडा मटक्याचा ते चालतं. ते लोक येतात जातात, हे करतात ते करतात. परंतु त्या दिवसासाठी त्यांनी पण मानलं होतं, ते बंद ठेवलं होतं आणि त्यांनी त्यांचं दुकान बाहेर हलवलं होतं. टेबल वेबल ते आधीच घेऊन गेले होते. तर हे कलशारोपण जे कलशारोहण करायचं जे होतं तर ते आपले काय त्यांचं नाव फलटणे गुरुजी, त्यांना एक साधू दिसले आणि त्यांच्या दुसऱ्या सांगितलं ते होते साधू चालले तर त्यांना बोलव काम आहे त्यांच्या वेळा बोलवलं ना. आणि हे बोलवायला जाईपर्यंत ती व्यक्ती नव्हती तिथे आणि सांगितलं कोणाला बोलव म्हणून, तो आपले इंजिनियर संग्राम. तेव्हा आत्ता गेटच्या बाहेर गेले, पकड आणि त्यांना बोलवून आण. तो आपला संग्राम बिचारा धावला बाहेर, बघतोय हे करतोय, कुठले संन्यासी नाही, कोण नाही कोण नाही. पण तिथून आपल्या बाजूला जागा ते हरे कृष्ण हरे राम हरे हरिकृष्ण इस्कॉन त्या लोकांनी जागा घेतली आणि त्यांचा एक संन्यासी बिचारा काहीतरीसाठी बाहेर चालला होता. त्याला पकडलं नाही लोकांनी, चलो आपको इथं तसं संबंध काही नाही. बिचारा आले ते त्यांना बसवले, त्यांच्याकडून सगळे विधी आणि त्यांना ते आल्यावरती संग्राम पैठण म्हणला, अरे हे कोणाला आणलं, हे नाही संग्राम तर कोण दाढीवाले मिळाले नाही, हेच मिळाले. त्यांनी आता ते पैठणी गुरुजी आहेत, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला ना त्याचा, किधर से आप क्या करते हैं क्या नाही. मग त्याला कळलं की हा संन्यासीच आहे. मग ठीक आहे, ब्रह्मचारी संन्यासी. पण त्या माणसाने सुद्धा एकदम इतकं छान व्यवस्थित कोऑपरेट केलं आणि करून घेतलं. त्याचा योग. आपल्याला कशी गाणग्या पडले आपल्या महाराजांच्या स्मृती मंदिरात जे लागले आणि ते आपले उरणचे आपले काय केळकर गुरुजी. सेवा करू का म्हणून त्यांनी सांगितलं. भजनाला हा, ते बसले भजन. आणि हे जाऊन बेलाला टेकून बसले ना त्याचं नाव आप नाचायला बिचारा काय लागले नंतर हे धमाल नाचायला लागल्यानंतर मग आपले भटजी जे आले ना, ते भटजी पण नाचायला लागले. ते पण नाचायला नाही. कसं आहे, त्या अनंत गुरुजी आपल्याला कळत नाही, आपल्यासाठी ते शंकराचार्य आहेत हे चला ठीक आहे. परंतु हे जे ब्राह्मण सगळे आहेत ते शंकराचार्य आले म्हटलं ते सगळेजण उभे राहिले. जो मान त्यांना द्यायला पाहिजे त्या आदबीने त्यांच्या समोर ते उभे होते सगळे ब्राह्मण. म्हणजे इवन नंतर ते भानोसे आले पण ते सुद्धा यांच्याशी आता गंमत, त्यांना यांची भाषा येत नाही, यांना त्यांची भाषा येत नाही. मग काय संस्कृत मध्ये दोघंही व्यवस्थित बोलतात एकमेकांची, व्यवस्थित ना. त्यामुळे संस्कृत सगळ्यांनी शिकून घ्यावं. ते एक अजबच होत. तो सोहळाच असं सुंदर झाला ना प्रतिष्ठापनेला. बरं मला सांगा, इथे स्मृती मंदिराचे शाश्वतचे मेंबर किती जण आहेत? एवढे त्यांनी हात वर करा. हा, शाश्वत स्मृती मंदिर स्मृती मंदिर 10,000. अर्जुन आणि पार्थचं आहे. तुम्ही आहात का? नाही, जे नाही आहेत ना त्यांनी लवकरात लवकर मेंबर व्हा, कारण त्याच्या मागच्या गोष्टी भरपूर आहेत.
परंतु हा मेंबर मग कळेल. काय होतं ना, आपल्याकडे एक आशीर्वादाचा असा स्त्रोत येत असतो. तो जेव्हा असं ते किरण जात असतं ना, त्यांनी सगळ्यांना घेत असते बरोबर. पण ते सूर्यप्रकाशही पडतो ना, पण त्या सूर्यप्रकाशाच्या मध्ये जर तुम्ही एक ते काय म्हणतात मॅग्निफाईंग ग्लास, काय म्हणतात त्याला, भिंग जर पकडलं तर त्याचे सगळे किरण एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात. एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतात म्हणजे काय, ते डायरेक्ट तुमच्यावरच कॉन्सन्ट्रेट होणार. ते काम असं समजा ना की ही शाश्वत पूजा करते. या सर्व गोष्टी तुम्ही केलेली जी सेवा आहे ही तुमच्यापर्यंत पोचते का, लोकांना प्रश्न पडतो ना. आपण भले दिले पण माझ्या नावाची पूजा होते, पण याचा मला फायदा काय, तो फायदा तुम्हाला असा कळणार नाही. कुठल्याही देवस्थानात जा, तिथे तुम्ही काय ते अभिषेकाची पावती पाडली 101 रुपयाची, तुम्ही बघता का जाऊन अभिषेक करतो का नाही करत. पण ती भावना असते, मी पावती फाडली, माझा अभिषेक झाला. आणि ते सत्य आहे. महाराज नेहमी म्हणायचे, तुमचं काम तुम्ही करा, पुढचं कर्म जे आहे ते ब्राह्मणाचं आहे. तो करो न करो जे असेल ते त्याला. तुमचं तुम्ही केलं ना, मग तुमचं ते फळ तुम्हाला मिळालं. अशी गंमत असते एक आहे याच्यात. तसेच काहींनी प्रश्न असाही उभा राहिला, ती दीपाली पोहकर कोण हो, सारखी आम्हाला फोन करत असते, काय कॅलेंडरची ऍड द्या, तुमचं काय झालं, ऍडचं पैसे द्या, ऍड नाही, असं नाही. ते नको बोलू, सत्य ते काय कामाला लागतं. आता ती दीपाली पोहकर छळते लोकांना फोन करून, ऍड तुमचे ऍड नाही, तुमचे पैसे नाही आले, हे नाही आलं. काही लोकांना राग येतो, काय सारखी सारखी फोन करते. आणि मग काही जण पटकन बोलून जातात. शेवटी कंटाळून दिली मी ऍड. मग कदाचित असा प्रश्न पडतो तिथे, मग त्यांना द्यायची नव्हती का ऍड. आपण मला वाटतं सगळेजण लहानपणी ते कानगोष्टी हा खेळ खेळलेलो. एक 15-20 मुलं असलं की यांनी त्याच्या कानात सांगायचं, त्यांनी काय सांगितलं ते, आणि शेवटी समोरासमोर येऊन बोलायचं. तसं फिल्टर होऊनही येत असेल, तो प्रश्न नाहीये. परंतु त्याच्यावर एक तोडगा असा निघाला, कोणालाही आपण फोन करायचा नाही. एकदा दोनदा फोन करायचा, नंतर फक्त कॉमन मेसेज वगैरे अमुक तारखेपर्यंत ऍड दिली तर काम होईल. परंतु तसं मलाही वाटतं की करून बघूया, पण खात्री ही वाटते की येणार नाही काय. ती बाई खात असेल शिवाय, हरकत नाही, खाऊ दे तिला शिवाय, आपल्याला थोडी शिवाय कोण घालते, तिला ते घालू दे शिवाय. मग काय, महाराजांचं काम होतंय ना. काही अशी पण खास जवळची माणसं अशीही निघाली की त्यांनी सांगितलं की ऍड गेल्या वर्षी आमच्या 3-4 ऍड होत्या, पण त्या ऍड देऊन आमचा काही फायदा झाला नाही, म्हणून यावर्षी देणार नाही. नका देऊ. सत्संगाच्या कॅलेंडरसाठी, दिनदर्शिकेसाठी तुम्ही ऍड देता, तुमचा धंदा होण्यासाठी जर असेल तर मग हे साफ चुकीचं आहे. इथे ऍड देऊच नका. ह्या कार्याला एक हातभार लागावा म्हणून करताय तर ठीक आहे. महाराज असताना सुद्धा त्यांनी कधी कोणाकडून पैसे घेतले नाही. ते ह्या वेळेला यज्ञाला किती घेतले आपण, 11,000. ते 11,000 घेतले म्हणून सुद्धा लोकांनी प्रश्न विचारला. महाराज कधी घेत नव्हते, आता हे पैसे घ्यायला लागले. ठीक आहे, ज्याला विचारायचं, ज्याला प्रश्न पडला असेल त्याला पडू दे.
पण काही लोकांना असंही झालं की महाराज नेहमी म्हणायचे ना की जीवनात येऊन एकदा तरी जन्मामध्ये येऊन यज्ञ करावा, पण आपल्याला काही होत नाही सगळा खर्च करणं ती भावना वेगळी, ती भावना वेगळी. आणि ही जी भावना असते ना, ही कीड आहे, कीड. ही कीड अशी आहे की ती कीड सर्व बाग पोखरून काढण्याच्या धर्तीची आहे. त्या किडीवर जर इलाज नाही केला तर फार वाईट परिणाम त्याचे होतील आणि ते दिसतीलच आपल्याला. कारण कसं असतं, जो बोलणारा असतो तो चार चौघात बोलतो. काय याच्या आधी कधी घेतले नाही पैसे, आता हे लोक पैसे घेतात. आणि ज्याला समजलेलं असतं की माझ्याकडून स्वतः मी असं कुठला याद करू शकणार नाही, पण इथे 11,000 रुपयेच घेतात हे लोक. ज्या ज्या यागाला 1,00,000-2 लाख रुपये खर्च येणार असतो, प्रत्येकाच्या खिशाची गोष्ट नाही आहे ना ती. म्हणून तो 11,000 रुपये घेऊन एखाद्या यज्ञाचं यजमानपद जर आपल्याला त्याच्यात सहभागी होत येत असेल तर मग का नाही करावं? आणि ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावं ना. आणि ज्यांनी कोणाला असं सांगितलेलं नाही, हे 11,000 रुपये त्याने बस. किती जोडपी होती? 16 ना? 16 आणि 16 आणि नंतर 17वं बसवलं. आणि पण पण 3-4 नावं दिली होती, आपण त्यांनी कॅन्सल केली. कारण वय होतं त्यांचं, मग त्यांची आर्थिक परिस्थिती होती, मग ते आर्थिक परिस्थिती अजून बसू शकत नाही. बरोबर ना? आणि 11,000 देऊन म्हणजे मला तरी असं वाटलं की ह्याला समजा एक अर्धा तासापुरतं बसवणार, त्याला अख्खा दिवस त्या लोकांनी केलं, म्हणजे स्वतः पूर्ण यज्ञ केल्यासारखंच त्यांना मिळालं. आणि 17वा आम्हाला बसवलं. आम्ही पण 11 दिले. दिले पहिली बस. म्हणजे असं नको किंवा याने पैसे दिलेत नाही, आपण पैसे देऊन बसलेले. महाराज त्या कार्यक्रमात सांगायचं मी पण तिकीट काढून पण अशी जी लोकांची प्रवृत्ती आहे ना, असा जर तुम्हाला कोण गणू भेटला तर त्या गणूला एक बाळकडू पाजत जा. नाही रे बाबा असं नाही, त्यांना ठणकावून सांगणार तुला अक्कल आहे का, तुला हे काय चाललंय. तू सांगतोस तुझे अनुभव किंवा तुझी त्याच्यातून तू सांगतोस म्हणजे तुझी बुद्धी कळते काय, त्याच्यातून सत्संगाला काही फरक पडत नाही. पण तुझी किती नीच बुद्धी किंवा हीन बुद्धी आहे ही तिथे कळून येते. तुझे विचार किती बदललेले आहेत हे कळून येतं. पण जसं महाराज म्हणतात तसं तुलाही हेच सांगणार, राजा सांभाळून राहा, आनंदात राहा, मजेत राहा. त्या गोष्टी जरी कळल्या ना तरी त्याला रिॲक्ट होऊ नकोस हा शब्द हे महाराजांची शिकवण आहे. आपण तसंच राहणार. पण काय करू, गोष्टच अशी आहे की सगळीच गोष्टी त्या महात्मा ज्याला म्हणतात त्यांनी सांगितलं तर डाव्या गालावर मारला तर उजवा गाल पुढे करून असं होत नाही. आज जमाना असा आहे, त्यांनी आपल्या डाव्या गालावर मारली तर आपण त्याचे दोन्ही गाल सुजवले पाहिजे तरच शक्य आहे ना, नाही तर जगणंच शक्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी, मी कोण तुम्हाला असं सांगत नाही सावधान असं चाललेत नाही. जो ज्याला जसा खेळ खेळायचा तो खेळू दे, बघणारा तो हरी आहे. महाराज बसलेले ते बघतील काय, कारण का शेवटी समोर दिसत नाही पण नंतर तिथेच जाऊन उत्तर देणार आहे. आणि तेव्हा ते जण काय असं बोललास तू, तेव्हा त्यांना काय उत्तर देणार आहेस ते ठरव. नाही आपण पण ते 3 वर्षातला एकदा तो अधिक मास येतो आणि एकंदरीत जो त्यांना जे पूजा विधी करायचा होता त्या दृष्टीने एकंदर खर्च बघता म्हणजे सहभाग असावा त्यासाठी आपण केलं. काय आपला ट्रस्ट काय खूप लाखो करोडो रुपये आपल्याकडे आहेत असं नाही ना, त्या दृष्टीने आपण केलं की बा सगळ्यांची कोणाला सहभाग घेतली त्यांच्याकडे आपण नशीब साहेब त्यांचं आपण ऐकलं नाही. त्यांना 32 जोडपी बसवायची होती. 32 जोडपी. आपण म्हटलं 16
16 पण नाही, आम्ही तर त्यांना म्हटलं 8 जण बसतील मंदिरामध्ये. ठीक आहे, 8 म्हणजे 8 चोक किती? 32. प्रत्येकाच्या 2-2 हात म्हणून तसे आपण 32 हात घेऊ, काहीतरी करून त्यांना 32चा आकडा पाहिजे. 16 जोडपी बसली, 16 जोडपी म्हणजे 32 लोक झाली. 30 लोक बसली, असं झालं त्याचा. आणि आपल्याला त्या क्षणापर्यंत हे माहित नव्हतं, म्हणजे पूजेला बसेपर्यंत ही लोक म्हणजे 16 जोडपी मंदिरात बसणार कशी, होणार कशी. पण त्यांनी आदल्या दिवशी आले आणि सगळी रचना पाहिली आणि मग पाठीमागचा भाग पाहिला, हा इकडे बसूया. म्हणजे ते अचानकच ठरलं बाहेर बसवायचं आणि ते इतकं छान झालं. एका एकदम मांडवामध्ये best झालं. मांडवा परत स्क्रीन पण आपण लावला होता, त्यामुळे सगळं. लोकांना बसून इकडून लांबून ते सगळं पण त्याच्यामध्ये एक प्रकारे काय नाही, एक वेगळं वेगळं होतं, वेगळं तिथे युनिफॉर्मिटी दिसत होती आणि हे कळत होते की हा हे यज्ञाला बसलेलं जोडप आहे. कळलं की नाही? हे आता यावेळेला अचानक झालं ना. नेक्स्ट टाइम बघू, प्लॅन करू. एक टाईपच्या साड्या सगळ्यांना घ्यायला नाही, सांगू. मला एक सांगा, नाही तुम्ही द्या ना. हा देऊ म्हणजे मी काय जसं म्हणतो? वस्त्र आपण म्हणतो तसं. मी काय म्हणतो, आता हे काय ते धोतर वगैरे असतं त्याला किती 700-800 रुपये खर्च येत असेल ना एक सेट द्यायला. मग साडी पण एक चला हरकत नाही, बायका मग 1000 रुपयापर्यंत साडी घ्या. कलर तो सगळ्यांचा असेल. आपल्याकडे म्हणतो ना काय गणवेश, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? आज ओम दत्त परिवारामध्ये आपल्याकडे जो युनिफॉर्म आहे तो खरंच युनिफॉर्म आहे. तो एक प्रकारे युनिफॉर्मिटी आणतो. म्हणजे कोट्याधीश कमवणारे, कोट्याधीश असणारे भोसले साहेब काय, राजेंद्र साहेब काय, आणि ते भायखळ्याच्या मार्केटमध्ये भाजी विकणारे सुद्धा कोण आपले, सगळे एकाच टाईपच्या कपड्यांमध्ये असतात, एकाच कलरचे असतात. आणि ते कपडे पण बहुतांश लोक एकाच टेलर करून शिवतात. त्याच्यामुळे युनिफॉर्मिटी आली ना. एक बरं झालंय की आपल्याला का टेक्नॉलॉजी असल्यामुळे व्हॉट्सअप विषय असं गेलं की तिथून मेसेज पाठवला की तिथे आपले आणि जो मेंबर झालाय त्याचं रजिस्टर करून तिकडे ठेवलेली एक कॉपी माझ्याकडे. म्हणजे जसा नवीन मेंबर होतो ती माझ्याकडे एंट्री मला असं करते शंका आणि होती बाबा आपली तिकडे त्यांना इच्छा फोन होती करून की नाही. कळवते की बाबा हे नवीन मेंबर आहे, याची या तारखेला पूजा करायची. आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा वर्धापन दिला तोनी मॅच करून करणार. म्हणजे जसं दत्तायला करतो त्याला नवीन 4 नावं वाढली, त्यामध्ये 4 नावं ऍड करून म्हणजे प्रत्येकाचं नाव तिथं गेलं तो बघतोच पुजारी. आजच्या दिवसाला कोणाच्या पूजा आहे तर त्यांचं नाव एका दिवशी कदाचित कोणीच नसतं, एका दिवशी 4 जणांची नावं असतील. मग 4 जणांच्या नावाचा उल्लेख करून संकल्प करून त्याची पूजा केली जाते. चैतन्य भटजीने त्या आधी त्यांना सांगितलं ते. आता आदित्य म्हणजे आपला यांचा गोपाळ भटजींचा मुलगा, ते आता ते त्यांच्यापर्यंत पूजापाठ सुरू केलेलं आहे. आणि एक आपण जेव्हा ह्या गेल्या वर्षी शाश्वत पूजा म्हणजे नित्यपूजेचं चालू केलं त्याच वेळेला असं ठरवलं होतं की दत्ताईची पूजा आहे ती आता 3,000 रुपये देऊन लाईफ लॉंग आपण पूजा करत होतो. म्हणजे अनेक वर्ष, म्हणजे जेव्हा ती दत्तायता काही मला वाटतं 85 की काहीतरी स्थापन झाली तेव्हापासून जी पूजा चालू आहे 3,000 मध्ये, तर आता ते बंद करून आपण आता ते 5,000 केली आणि 10 वर्ष प्रत्येक स्थानावरती, म्हणजे इतर बाकी आहेत ना कुठल्याही आपण 10 वर्षाचं वगैरे असंच असतं. ते काय लाईफ लॉंग तुमची करत नाहीत पुढे पूजा, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा. तर 10 वर्षाचं ठरवलं. पण आता लोकांना मुदत म्हणून या वर्धापन दिनापर्यंत आपण ती शाश्वत पूजा कंटिन्यू ठेवली आहे दत्ताईची. आता म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ जी काही मेंबर्स पूर्वीपासून झालेली आहे त्यांची या वर्धापन दिनापर्यंत पूजा होणार. याच्या त्या वर्धापन दिन झाल्यानंतर म्हणजे आपला काय आहे काय 20 ऑगस्टला काहीतरी आहे, तो झाल्यानंतर 20 ऑगस्ट नंतर 21 ऑगस्ट पासून त्या पूजा सगळ्या थांबणार आहेत. आधीच्या ज्यांनी नवीन आता लोकांनी नावं दिली आहेत त्यांच्याच पूजा चालू होणार आहेत. आता दत्ताई वर्धापन दिनाच्या सुद्धा आता जास्तीत जास्त मला वाटतं 35-40च नाव 30-35च नाव आली माझ्याकडे. आता त्यात म्हणजे एकदा ते एक आठवण करून द्यायला लागेल की आता ही पूजा थांबणार आहे. ह्याच्या पुढे पुढे तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला आता 5,000 रुपये भरून गुरुपौर्णिमेला माईक तुमच्याकडे आठवण काय अरे सांगितल्याशिवाय करणार कसं? आणि गुरुपौर्णिमेसारखा 16 लोक जमा होणं हे होणं. गुरुवारवाडीचं पण सांग. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी वाडी भरतात ना, माटून घ्यायचे.
यज्ञाचं असं मला वाटतं महाराज जो असतो किती घेतात? त्याच्यासाठी असायचं. त्यामुळे त्याला तसंच वाढीला किती करता घेतात? 500. उलट महाराज म्हणायचे करायचे यज्ञ ते मला वाटते हा ते ठाकूर कोणता करायचे देश यज्ञ असतो? आहे तुझ्याकडे हा आणि त्याचा सगळा खर्च आम्ही करणार आहोत जसं सांगितलं जायचं आम्ही स्वतः सांगायचं पण असं नाही का ट्रस्ट तर्फे होतं महाराज स्वतः म्हणजे ठाकूर पर्यंत आम्ही खर्च करून हा यज्ञ करणार असं होतं. त्यामुळे ते त्याला आम्ही होतच घेत असतो तसं ते मंडप चुकीचं आहे तसं कालभर गोष्टी बदलत जाणार. काय असं माणसं स्वभावानुसार लोक वागतात. परंतु एक आहे की आपलं भाग्य आहोत की आपण अशा ठिकाणी आहेत की महाराजांनी सगळं सेट करून दिलेलं आहे. फक्त त्याचा सांभाळ करणं. आता आपण नित्यपूजा सुरू केली 10,000 रुपये. ते एवढं मंदिर आपण एवढं 1.5 कोटीचं बांधलेलं आहे. त्याचे सगळं देखभाल व्हायला पाहिजे ना. त्याच्या रंगरंगोटी असते, काय मेंटेनन्स असतो त्या मूर्तीचे म्हणजे आणि पूजापाठ तर व्हायलाच पाहिजे. आता मंदिर बांधले ना त्या मंदिराचा एक मोठा खर्च आताच समोर आलेला आहे. ते जे दरवाजे आहेत त्या दरवाज्यांना सर्व दरवाज्यांना पुन्हा आपल्याला पॉलिश करावं लागतं. ही कोटिंग म्हणजे पॉलियुरिथिन कोटिंग पीयू कोटिंग म्हणतात. त्या पावसाने तो खराब होतो म्हणून कदर उडतो. ते परत नाही म्हटलं तरी 1,00,000-2 लाख रुपये खर्च आहे तो करावाच लागणार आहे. पण आपल्या ट्रस्टच्या कामामध्ये ते सुद्धा ॲडिशनल काम आहे. तुम्ही आत्ताच साहेब बोलले ना ट्रस्टकडे एवढा पैसा नाही हे नाही ते नाही. तर कोण ना कोणतरी विचारणार ते काय म्हणतात तो गणू आहे ना तो मला पण विचारला ते आत्ता पण मला पैसे पैसे नाही. तर ह्या नाही सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो या झाडांचा पूर्ण खर्च भोसले साहेबांनी केलेला आहे. आणि भोसले साहेब काही आयडिया त्यांची आधीपासूनची कामच तशी. जेवढी झाडं लागतात त्यांना त्या झाडं ते देतात. किती पैसे होतात तर बाबा काय समजा 1,00,000 रुपये झाले मग ते काय करतात 1,00,000 रुपये ट्रस्टला देतात आणि मग ट्रस्ट तर्फे आपण ते कार्य करतो. कळलं का? आता तुमच्या म्हणजे किती जण आहेत असे भोसले साहेब नाही महाराज देतात ते. त्यांनी दिले म्हणून ते तो देतात. भाग वेगळा. आता ती माईक तुमच्याकडे आला तुम्ही जोपर्यंत माईक आमच्याकडे येतो पण आम्ही जे जे सामान्य माणसाला दिसतं तेच सांगणार ना. जे कळायला पाहिजे ते सांगणार. एक भरत ते फ्रूटचे सगळे झाडं लावली ती मॅक्झिमम फ्रुट्स मॅक्झिमम नाही आंबा अशी. डाळिंब हा, आंबा डाळिंब जांभूळ फणस असे आहेत. पण वड औदुंबर पिंपळ खैर चिंच आणि अशी सगळी आपली आपली भारतीय झाडं. हे गुलमोहर वगैरे लावला नाही ते बरं नाही केलं. ते नाहीच लावत ते लावतच नाही कारण त्याची जमीन तुमची हे होते इंग्लिश झाडांनी. आणि त्यांनी म्हणजे असं मला वाटतं तुम्ही दिलं का सजेशन की फळांची झाडं लावा का तर त्याचं उत्पन्न पण त्यांना मिळालं पाहिजे ना. ठीक आहे. कारण त्याला नुसतं हे ठीक आहे आपण निसर्गाची सेवा म्हणून आपण करतो पण तो फळ झाडं लावली तर त्यांचं इन्कम पण त्यांना यायला पाहिजे ना. कारण ते सगळं मोठं कुटुंब आहे ते म्हणजे फॅमिली सगळ्या मुलं धुमाळ फॅमिलीचं म्हणजे त्या भावकीचं ते डोंगर आहे. मग ते काहीतरी इन्कम ते मेंटेन पण व्हायला पाहिजे ना पुढे. कारण झाडं आता थकलेला भागलेला एखादा वस्तू पक्षी नाही. आणि ती झाडं जरा धोक्याची सुद्धा आहे. म्हणजे एकदा तर आमच्या मावशी त्या गॅलरीतून या बाजूनी त्या बाजूला चालल्या होत्या. मग त्या अशा जस्ट क्रॉस झाल्या असतील त्या जागेवर आणि तिथे मोठी फांदी पडली. काय विचार करूया आपण काय करून काढूया नवीन झाडं लावूया. ती झाडं मला तर असंच होती ते काढूया म्हणजे ते काढायला मिळेल परमिशन नाही ना. दुसरी बाजू येत नव्हती पहिली. नाही, तसं काहीतरी व्हायला पाहिजे किंवा ती काढता आली पाहिजे आणि त्याच्या जागी दुसरी झाडं लावता आली. देशी लावून कारण दुसरी आपल्या तर त्याची कडुलिंबाचं झाड पडलं तर ते कापून गेले एवढा कोणता ठेवूनच गेले ते मुळासकट काढूच शकत नाही. कुठे पडलं आपल्या दारातलं कडुलिंबाचं झाड आहे ना तुम्हाला माहिती अच्छा. का दारामध्ये होतं कडुलिंब आता 25 वर्षाचं झाड आहे हो, ते. हो, हो. त्या दिवशी पाऊस पण नव्हता अर्धा फूट आणि अचानक म्हणजे ते एक असं चिरलं गेलं म्हणजे 2 फांद्या आल्या होत्या ना. एक आपल्या अच्छा. गॅलरीत आलेली आहे हा. आणि या साईडला रस्त्याच्या साईडला